जॉर्डनच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने सिरिया आणि इराकमधील 85 ठिकाणी बॉम्बफेक केले असून त्यात अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. अमेरिकेच्या सैन्याने एका निवेदनात म्हटलं आहे की त्यांच्या युद्ध विमानांनी शुक्रवारी मध्यरात्री इराण रिव्होल्युशनरी गार्ड, इराक आणि सिरियामधील त्यांच्या समर्थित मिलिशियाच्या 85हून अधिक लक्ष्यांवर प्रत्युत्तरात्मक हवाई हल्ले केले. अमेरिकेच्या लष्कराने विशेषतः इराणच्या कुड्स फोर्सला लक्ष्य केलं आहे, तर सिरियाच्या वाळवंटी भागात आणि इराकच्या सीमेजवळ असलेल्या लक्ष्यांवर अमेरिकेनं हल्ल्यात अनेक लोक ठार आणि जखमी झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे. अमेरिकेच्या प्रत्युत्तराच्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियामध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. गाझामध्ये गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या इस्रायल-हमास युद्धामुळे या भागात आधीच तणावाची परिस्थिती आहे. इराण समर्थक दहशतवादी गटांच्या तळांवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले की अमेरिकेला मध्य पूर्वेमध्ये संघर्ष नको आहे, परंतु जर अमेरिकेचे कोणतेही नुकसान झाले तर आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ. गेल्या रविवारी जॉर्डनमध्ये इराण समर्थित दहशतवादी गटांनी केलेल्या ड्रोन हल्ल्यात 3 अमेरिकन सैनिक ठार झाले असल्याचं त्यांनी सांगितलं. या शूर सैनिकांचे मृतदेह परत आल्यावर मी शुक्रवारी ओव्हर एअरफोर्स बेस येथे श्रद्धांजली समारंभाला उपस्थित राहून त्यांच्या कुटुंबियाशी संवाद साधला, असं बायडन यांनी सांगितलं.